वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो, कारण अतिशय कमी वेळेत आपण या ठिकाणी 30 प्रश्न पाहणार आहोत आणि डायरेक्ट प्रश्न उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो, कारण की परीक्षेला आता फक्त 13 दिवस बाकी आहे। तर स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की संवेदनकारक अवस्थेचा कालावधी किती असतो। तर हे बघा मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण की आपण या ठिकाणी स्मार्ट रिव्हिजन करत आहोत। तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 3 असेल, जन्मापासून 2 वर्ष, हे काय असणार आहे, आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे। तुम्ही पाहू शकतात की प्रश्न क्रमांक 2 जशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे की स्वयंशोधन पद्धतीची मांडणी 1880 मध्ये खालीलपैकी कोणी केली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न तुम्ही स्वतः पण वाचून घ्या। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर H.E. आर्मस्ट्रॉंग, कारण यांनी स्वयंशोधन पद्धतीची मांडणी 1880 मध्ये केली होती। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3, तिसरा प्रश्न दिलेला आहे की मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीचे मुख्य तत्व कोणते आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। प्रतिमा निर्मिती, अवधान केंद्रीकरण, परस्पर निर्भरता किंवा स्वयंस्कृतीतून स्वय विकास। ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो, स्वयंकृतीतून स्वय विकास, हे काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, कारण मॉन्टेसरी अध्यापन पद्धतीची मुख्य तत्वे हेच असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की डॅश डॅश हे संप्रेषणातील विचार व कल्पनेचे उगमस्थान आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे की डॅश डॅश हे संप्रेषणातील विचार व कल्पनेचे उगमस्थान आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे ऑप्शन क्रमांक 1 असेल प्रेषक काय असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 घटकांचे प्रारूप 1995 मध्ये खालीलपैकी कोणी मांडले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि हा प्रश्न जे असणार आहे ते भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे, कारण की भावनिक बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक आहे, तर 5 घटक आहे। कधी मांडले तर 1995 मध्ये मांडले। आणि कोणी मांडले तर हे बघा डोनियल गोलमन। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर हे बघा प्रत्यवहन पद्धती वापरली जाते, प्रत्यभिज्ञान पद्धती वापरली जाते आणि पुनः अध्ययन पद्धती सुद्धा वापरली जाते, परंतु पठन पद्धती या ठिकाणी वापरली जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की कोम्बज व स्निंग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे की प्रतिक्रियामधील जोश वाढवणारी स्थिती, स्वयंसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, साध्य गाठण्यास व वर्तमान मागचा उत्साह टिकून ठेवणारी शक्ती, अध्ययनाची आवश्यक बाब, अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि हे बघा प्रश्न क्रमांक 7चे जे उत्तर असेल मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक B, म्हणजे स्वयंसंकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, हे काय असणार आहे, आपला समाविष्ट नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे। तुम्ही पाहू शकतात की तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो, चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी, कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त, कल्पनेविलासाचे नवे दालन उघडते। तर हे बघा मित्रांनो खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा व्याख्यान पद्धतीबाबत कोणते विधान योग्य आहे, तर कल्पनेविलासाचे नवे दालन उघडते, हे काय असणार आहे, आपला योग्य विधान या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न दिलेला आहे की मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान
लागू पडत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहे की शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते हे काय असणार आहे, योग्य विधान असणार आहे। शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षक कसे घ्यायचे हे ते ठरवते। शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष सार्वत्रिकरित्या दृष्टिकोन अचूक व काटकोर असतात आणि शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो। परंतु ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचे असणार आहे की शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक काटकोर असतात, हे विधान या ठिकाणी लागू पडत नाही, म्हणजे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय। याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः पण वाचून घ्या मित्रांनो या ठिकाणी, आणि डायरेक्ट आन्सर आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर हे बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे। शब्द, प्रतिमा, कल्पना, नकाशी इत्यादी विचारांची प्रतीके आहेत, आपल्याला लागू पडत नाही असा प्रश्न विचारलेला आहे। मुले कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात, लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात, विचार म्हणजेच प्रतिकात्मक वर्तन होय अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि कोणती बाब लागू पडत नाही, तर लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करतात हे बाब या ठिकाणी लागू पडत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक जे आपला 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि सामाजिक प्रेरणा काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला काय राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न असा आहे की स्वयंशोधन पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे की ही पद्धती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्वे पाडण्यासाठी पूरक आहे, ही पद्धती कार्यकारण भाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे, या पद्धतीत विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित हवी किंवा सर्व घटकांसाठी ही पद्धत सुयोग्य आहे। तर हे बघा पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपल्याला काय असणार आहे, या ठिकाणी कोणते विधान अयोग्य आहे, तर पर्याय क्रमांक 4 जे असेल मित्रांनो ते आपला अयोग्य विधान असणार आहे। कारण या ठिकाणी दिलेलं आहे की सर्व घटकांसाठी हीच पद्धत सुयोग्य आहे, हे काय आहे, चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न विचारलेला आहे की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, अमूर्तता, एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना, कृती अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले। स्टेटमेंट टाइप हा प्रश्न बरोबर, स्टेटमेंट टाइप हा प्रश्न आहे मित्रांनो। तर यापैकी म्हणजे आपल्याला जे अमूर्तता असणार आहे ते चुकीचं आय थिंक या ठिकाणी असणार आहे, कारण प्रश्न एकदा पुन्हा वाचून घ्या की अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना विशेष शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करावा, तर एकात्म अनुदेशन, अधिकची चेतना आणि स्वयंकृती हे बरोबर आहे, परंतु अमूर्तता या ठिकाणी चुकीचे असू शकतो। 13चे जे उत्तर आहे मित्रांनो ते ब असणार आहे, म्हणजे ब क ड हे बरोबर। ऑप्शन क्रमांक म्हणजे फक्त एकच चुकीचा आहे, अमूर्तता। ओके, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला, तसेच रीनाला बॅडमिंटन येते असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली। या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो। लॉजिकल हा प्रश्न आहे मित्रांनो, आणि तुम्ही जर थोडाही अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणार आहे की समान घटकाची उपपत्ती असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की मंद विद्यार्थ्यांच्या आकलन शक्ती कमी असते म्हणून पुढीलपैकी कोणती बाब टाळावी अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे की या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे न करता अध्यापन करावे, त्यांना शिकवलेले मुद्दे घटून द्यावेत, वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत, किंवा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून चांगले छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे। तर हे बघा ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, आणि वर्गपाठ गृहपाठ त्यांना झेपतील असेच द्यावेत हे सुद्धा बरोबर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं चुकीचं असणार आहे। बरोबर, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचं असणार आहे मित्रांनो, म्हणजे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे ते विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे की पीटर सॉल्वी
व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की पीटर सॉल्बी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतांचा समावेश केला आहे। तर आत्मपरीक्षण आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे बी असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे त्यांच्या संदर्भात आहे, कारण प्रत्येक वर्षी पीटर सॉल्बी व जॉन मेयर यांच्या संदर्भात म्हणजे भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जात आहे। या ठिकाणी दुसरा प्रश्न तसाच आहे की सॉल्बी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या उपघटक समाविष्ट नाही। आता आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो की सॉल्बी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात कोणता घटक समाविष्ट नाही। तर ऑप्शन क्रमांक जे 1 असेल आत्मनियंत्रण हा घटक समाविष्ट नाही। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। आता भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात तेच प्रश्न पुन्हा विचारलेला आहे, म्हणजे यांच्या संदर्भात प्रत्येक वेळी प्रश्न विचारले जात आहे की भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्बी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत, खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणतीच सक्षमता येत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा हे प्रश्न जे आहे ते 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता। आणि ऑप्शन क्रमांक जे 1 असेल भावनांची जाणीव हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते, हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे। अशाच प्रकारचा प्रश्न आपण यापूर्वी सुद्धा एक पाहिलेला आहे मित्रांनो। हे प्रश्न सुद्धा तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल। त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला होता। या ठिकाणी बगलीची संक्रमण उपपत्ती, जडची सामान्यीकरण उपपत्ती, थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती किंवा शक्तिवादी उपपत्ती। तर हे बघा थॉर्नडाईकची जी समान घटक उपपत्ती आहे ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की इसवी सन 1957 मध्ये मूलगमित्व, ओघवेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे। हा प्रश्न सेम टू सेम प्रश्न 2 वेळा परीक्षेत विचारला गेलेला आहे आतापर्यंत। आणि गिलफर्ड काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 4 जे असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। हे बघा मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विशेष क्वेश्चन सेट प्रश्नसंच देत आहोत। फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्नसंच जे आहे ते 149 रुपयामध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो। परंतु आजपासून जी ऑफर आहे ते चेंज झालेला आहे, म्हणजे फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला हे प्रश्नसंच मिळणार आहे, ज्यात तुम्हाला 10 प्रश्न मिळणार आहे मित्रांनो। 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 30 इम्पॉर्टंट म्हणजे सराव क्वेश्चन सेट या ठिकाणी मिळणार आहे, जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण की अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सेम टू सेम प्रश्न मित्रांनो परीक्षेत पाहायला मिळेल, म्हणून फक्त 99 मध्ये तुम्ही हे या ठिकाणी परचेस करू शकता। ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आताच कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे की खालील आक्षेपापैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला आक्षेप असत्य आहे। तर कोणता आक्षेप जे आहे ते मित्रांनो असत्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते, हे बरोबर आहे। साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे। स्वशिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही, हे सुद्धा बरोबर आहे। आणि मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते असत्य आक्षेप असणार आहे, म्हणजे साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे। पुढचा प्रश्न क्रमांक या ठिकाणी मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतो, ऑप्शन क्रमांक डी दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 21चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक डी दिलेला आहे, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते। ओके डी असेल मग उत्तर। ऑप्शन क्रमांक बी आमच्या मते अनुसार अयोग्य आहे दिलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक बी असला पाहिजे होता उत्तर, परंतु या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे। थोडा तुम्ही ते कन्फ्युजन दूर करून घ्या। पुढचा प्रश्न क्रमांक 22 दिलेला आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुण संपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा प्रकार
दिसतो अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तादम्य काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्र शुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात, ती पद्धती म्हणजे प्रयोग पद्धती। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की शेष अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती बाब योग्य आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा मित्रांनो, शिशु शाळेतील दिले जाणारे शिक्षण ही औपचारिक स्वरूपाचे असावे। शेष अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती बाबी योग्य आहे, तर आता हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे। शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळेची असावी, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात, बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात। तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते बरोबर दिलेलं आहे। आन्सर की मध्ये ऑप्शन क्रमांक 1 बरोबर दिलेला आहे। ओके स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे। स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे की शेष अवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणती बाब योग्य आहे, तर हे बघा म्हणजे बो को डो बरोबर असेल, बो को डो बरोबर असेल, अ या ठिकाणी चुकीचं दिलेलं असेल। तर हे बघा उत्तर आपण डायरेक्ट 24च्या सी म्हणजे बो को डो बरोबर, बो को डो हे काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो। तर हे बघा या ठिकाणी जे ऑप्शन दिलेले आहे तुम्ही पाहू शकतात की म्हणजे शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी बरोबर आहे, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात हे सुद्धा बरोबर आहे आणि बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात हे सुद्धा बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 25 हा सुद्धा स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे मित्रांनो। कधी कधी लक्षात राहत नाही की कोणता प्रश्न स्टेटमेंट टाईप प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यभूत ठरतील, तर हे बघा बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यभूत ठरतील, तर कौटुंबिक स्वास्थ्य असणे हे गरजेचे आहे, संघर्ष व दमन यांचे मानसिक झगडा टाळणे हे सुद्धा गरजेचे आहे, लैंगिक भ्रष्टाचार व अनिकता टाळणे हे सुद्धा गरजेचे आहे, परंतु मुलांना कठोर शासन देणे हे योग्य नाही। म्हणजे पर्याय क्रमांक अ बो आणि डो हे काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक अ बो आणि डो। आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 26 विचारलेला आहे की खालीलपैकी डॅश डॅश ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे, तर हे बघा शिक्षक वर्तन उपपत्ती हे काय असणार आहे मित्रांनो सामान्य अध्यापन उपपत्ती असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 27 विचारलेला आहे की जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्याचा विकास करून त्याचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। प्रश्न तुम्ही सुद्धा एकदा वाचून घ्या की कोणते 4 ऑप्शन दिलेले आहे आणि व्यक्तिगत विकास प्रतिमान काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 28 विचारलेला आहे की व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्याच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिले आहे, तर हिप्पोक्रेटस संदर्भात प्रश्न आहे। तर सुस्तो, शीघ्रकोपी, उत्साही व विषण हे काय असणार आहे आपले योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्याची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन ही उदाहरण व पूरक संदर्भात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केली जाते, तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि समालोचन पद्धती काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि मेंबरशिपसाठी तुम्ही जॉईन बटनला जॉईन करू शकतात। पुढचा आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा जेव्हा समस्याचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे 30 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो। स्मार्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत आणि जास्त वेळ सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला नाही। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।